मित्रांनो नमस्कार. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे अर्थात लिंगनिवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 PCPNDT ॲक्ट 1994 याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. आपली समाज कल्याण अधिकारी गट अ आणि गट ब, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट अ आणि गट ब आणि याशिवाय डिपार्टमेंटल PSI असेल, MPSC राज्यसेवा असेल, यामध्ये जो कायद्याचा घटक आहे त्यासाठी ही लेक्चरची सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीजच्या मालिकेतलं हे चौथं लेक्चर आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्व म्हणू आपण रोगनिदान तंत्र जे आहे किंवा लिंगनिवडीस प्रतिबंध जो आहे त्या कायद्याच्या संदर्भामध्ये माहिती आज बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये काही अशा प्रथा आहे की ज्या प्रथाचा अतिरेक एवढा वाढला की कोण जन्माला यावं आणि कोण जन्माला येऊ नये किंवा येत असेल तरी त्याला थांबवलं जावं इथपर्यंत समाज एका चुकीच्या कुप्रथांना जो आहे तो पाळायला लागला. त्यामध्ये बालविवाह असतील, त्यामध्ये विधवा विवाहाला होणारा विरोध असेल, त्यामध्ये हुंडा देणं असेल. या हुंडा देण्याच्या प्रथेचा आपण घटक बनता कामा नये यासाठी त्यामुळं होणारी स्त्री भ्रूण हत्या आहे. आज महाराष्ट्रासारखा प्रगत राज्य ज्यामध्ये शिक्षणाचं किंवा स्त्री सक्षमीकरणाचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं, राजर्षी शाहू महाराजांचं कार्य असेल, या देशाला समता आणि समान न्याय हक्क देणारं संविधान ज्यांच्या प्रयत्नांमुळं मिळालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक महापुरुषांची कर्मभूमी राहिलेला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रात जर स्त्री भ्रूण हत्या होत असेल तर हे अत्यंत समाजाच्या दृष्टिकोनातनं, राज्याच्या दृष्टिकोनातनं आणि पर्यायानं राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं अत्यंत लांछनात्मक अशा पद्धतीची ही बाब आहे. सो केवळ राज्यातच नाही तर देशामध्ये सुद्धा गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्ण किंवा लिंगनिवडीच्या संदर्भामध्ये चेकअप करणं आणि त्यानंतर जर मुलगी जन्माला येत असेल तर मग त्याला अबॉर्ट करून टाकणं, अशा पद्धतीचे अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचे, गंभीर अशा पद्धतीचे गुन्हे हे घडत होते. आणि म्हणून यावर प्रतिबंध व्हावा म्हणून 1994ला हा अधिनियम जो आहे तो मंजूर करण्यात आला. सो आता आपण या अधिनियमाची गरज का निर्माण झाली याचा एक थोडक्यामध्ये पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बऱ्याचदा ज्या प्रथा आहेत त्या प्रथा कुठेही लिखित नसतात. जसं हुंडा घेणे आणि देणे. आपल्या समाजामध्ये अगोदर कसं होतं की जी मुलगी असायची तिचे मुलीचे जे वडील असायचे किंवा आई असायची तर मुलीला माहेरी सासरी पाठवताना लग्नासोबत तिला काही मदत म्हणून कन्यादान हा एक प्रकार आधीच्या काळामध्ये होता. नंतर समाजामध्ये त्या कन्यादानाचं स्वरूप जे आहे ते बदलत गेलं आणि पुढे हुंडा नावाचा एक प्रकार जो आहे तो पुढे आला. त्यामध्ये रोख रक्कम असेल, वस्तूच्या स्वरूपात देणं असेल आणि यामध्ये समाजामध्ये वाईट प्रथा ज्या आहे त्या पाळल्या जातात. ह्या सगळ्या स्वार्थासाठी पाळल्या जातात. कुठलाही समाज, कुठलाही धर्म एका विशिष्ट म्हणजे जर निर्मिक म्हणा किंवा ईश्वर म्हणा याला जर आपण मानत असेल आणि जर निर्मिक किंवा ईश्वर स्त्री आणि पुरुष जन्माला घालतो, सायन्सच्या परिभाषेमध्ये आपण त्याला तसं म्हणू शकत नाही, तर मग ईश्वर जर तुम्ही मानत असाल तर ईश्वराला तर सगळी लेकरं सारखीच असतात. त्याला कोणी कमी महत्त्वाचं आणि कोणी जास्त महत्त्वाचं असू शकत नाही. सो हा भावनिक बाब जी आहे ती आपण बाजूला ठेवून कायदा काय म्हणतो, कायदा निर्माण का करावा लागला तर स्त्री भ्रूण हत्या होत होत्या आणि म्हणून स्त्री किंवा पुरुष किंवा मुलगा किंवा मुलगी हे लिंगनिदान होऊ नये त्याच्यासाठी काही अपरिहार्य कारणं असतील की बाबा जे गर्भ आहे किंवा होणारं बाळ आहे त्याला काही आजार आहे किंवा अपंगत्व आहे, अशा केसमध्ये जर तशी खात्री असेल, निदान झालं असेल तर त्याचे काही अपवाद वगळता केवळ मुलगा जन्माला यावा किंवा मुलगी जन्माला येऊ नये यासाठी लिंगनिदान होऊ नये अशा अनेक कारणं यासाठी हा जो गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे किंवा लिंग निवड प्रतिबंध अधिनियम 1994 जो आहे त्याची गरज निर्माण झाली.
आणि आज अधिनियम झालेला असताना सुद्धा आपण समाजामध्ये पाहतो की छुप्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालतात आणि त्याचा परिणाम आज असा झाला आहे की जे लिंग गुणोत्तर आहे, ज्याला आपण सेक्स रेशिओ म्हणतो, 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण, आज केरळ राज्य देशामध्ये इथे लिंग गुणोत्तर बऱ्यापैकी समान आहे, परंतु बाकी ठिकाणी 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण हे कमी होत चाललंय. त्याचं कारण समाजामध्ये पाळल्या गेलेल्या कुप्रथा, हुंडा घेणे देणे ही त्यातली एक कुप्रथा आहे. स्त्रियांना कमी दर्जाचं लेखणं ही त्यातली एक कुप्रथा आहे. सो आपण आज हा अधिनियम जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो अधिनियमाचा जो उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ज आहेत, ती काय आहेत ती जरा समजून घेऊ. गर्भधारणापूर्व वा गर्भधारणेनंतर, म्हणजे गर्भधारण झाला किंवा त्याच्या अगोदर लिंग निवडीस प्रतिबंध, म्हणजे पुरुष आहे की स्त्री आहे याचं लिंगनिदान करता येणार नाही. म्हणजे मुलगा जन्माला येऊ की मुलगी जन्माला येऊ याला समान पातळीवर लेखलं गेलं पाहिजे, तसा त्यांना अधिकार आहे. म्हणजे गर्भ झाल्यानंतर तो एक जीवच असतो, त्याला कुठल्याही टप्प्यावर मारणं काही विशेष ठोस कारण नसताना हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हे मारण्याचं कारण म्हणजे समाजातील कुप्रथा, आणि म्हणून याचं निदान करण्याच्या संदर्भामध्ये अशा कुठल्या घटना घडू नये यासाठी हा अधिनियम जो आहे तो तयार करण्यात आला. अनुवांशिक अपसामान्यता किंवा चयापचय विकार असेल, गुणसूत्रीय अपसामान्यता असेल, किंवा विशिष्ट जन्मजात अपरचना असेल की जन्मजात त्याला काही अपरचना आहे, रचना व्यवस्थित नाही आहे, लिंगाच्या संलग्न काही विकार शोधून काढण्याच्या प्रयोजनार्थ, ओके, अशा संदर्भामध्ये ज्याची परिणिती स्त्री गर्भहत्येमध्ये होऊ शकते, अशा रीतीने लिंग निर्धारण करण्याच्या प्रयोजनार्थ तंत्राचा दुरुपयोग करण्यास प्रतिबंध करणे हा याचा उद्देश आहे. कुठले तंत्र किंवा टेक्नॉलॉजी म्हणा किंवा यंत्र म्हणा, या यंत्राचा उपयोग हा स्त्री भ्रूण हत्येस कारणीभूत ठरेल अशा पद्धतीचा होऊ नये यासाठी हा अधिनियम जो आहे तो करण्यात आला. याचं जे प्रमाण आहे, विशेषतः शिक्षण जिथे नाही आहे, आणि आधी असं वाटत होतं की शिक्षण जिथं नाही आहे तिथे हे घडतंय, परंतु आता शिक्षण असेल त्या ठिकाणी पण हे घडतंय, हे एक फार मोठं दुर्दैव आहे. ओके, म्हणून यामध्ये स्त्री आणि पुरुष यातली जी तुलना आहे त्याला समान पातळीवर लेखलं न जाणं हा समाजातला फोलपणा आहे, समाजामध्ये असलेल्या ह्या चुकीच्या धारणा आहेत, आणि म्हणून यावर प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. या संदर्भात कसे प्रश्न येतात, जसं हा एक क्वेश्चन उदाहरण म्हणून आपण इथे घेतला आहे. गर्भधारणापूर्व किंवा प्रसूतीपूर्व लिंगनिदान चाचणी तंत्र कायदा 1994 मधील खालीलपैकी कोणते कलम राज्य पर्यवेक्षकीय मंडळ, हे राज्य पर्यवेक्षकीय मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश पर्यवेक्षक मंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे. सो कलम या संदर्भानेही प्रश्न विचारला जातो जे 16A शी संबंधित आहे. समोर आता हा कायदा जेव्हा आपण समजून घेऊ त्यामध्ये ह्या सगळ्या बाबी आपल्या अधिक स्पष्ट होईल आणि अशा प्रश्नांची उत्तरही आपल्याला देता येतील. हा सेशन आटोपल्यानंतर आपण एक 7-8 प्रश्न शेवटी घेतलेले आहेत, तर मला विश्वास आहे की तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकाल. या अधिनियमात एकूण 8 प्रकरणं आहेत, ओके, आणि 34 एकूण 34 याचे आर्टिकल्स आहेत. हा अधिनियम 1 जानेवारी 1996 मध्ये अंमलात आला. 96 मध्ये अंमलात म्हणजे इन्फोर्समेंट म्हणा किंवा त्याला लागू करण्यात आलं, अंमल त्याचा सुरू झाला, इम्प्लिमेंटेशन 1 जानेवारी 1994 ला. आणि हा जो कायदा आहे याचा जो अधिनियम आहे हा 1994चा आहे. सो आपण आता पुढे जातोय. यामध्ये कलम 1 ते 2 मध्ये प्रारंभिक माहिती आहे आणि इतर हे 8 असे याचे प्रकरणं जे चॅप्टर्स आहेत ते करण्यात आले आणि त्याची टोटल 34 कलमं जी आहेत ती एक एक आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो आता कायदा समजून घेताना काही शब्द इथे येणार आहेत, त्या शब्दांचे अर्थ काय ते जरा आपण समजून घेतले पाहिजेत. त्यातले जे महत्त्वाचे आहेत तेवढे समजून घेऊ. भ्रूण, आता भ्रूण म्हणजे काय, फलनानंतर, म्हणजे आता फलन म्हणजे काय तर मीटिंग झाल्यानंतर जे काही जीव किंवा आपण त्याला भ्रूणच म्हणावं लागेल, ओके, त्याचा जो 8 आठवड्याचा कालावधी आहे, म्हणजे एक साधारणतः 56 दिवसांचा जो कालावधी आहे त्याला भ्रूण असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे
मेल आणि फिमेल यांचं मीटिंग झाल्यानंतर 56 आठवड्यापर्यंतचा जो जीव असतो त्याला भ्रूण असं म्हणायचं. हा विकसित जाणारा मानवी जीव म्हणू आपण त्याला, पण त्याला भ्रूणात, म्हणून या कालावधीत ज्या हत्या होतात त्याला भ्रूण हत्या असं शब्द जो आहे तो वापरला जातो. 56 आठवड्याच्या नंतर त्याला गर्भ असं म्हटलं जातं. म्हणजे 57 दिवसापासून तर पुढे जन्म होईपर्यंत मध्ये जर समजा काही कारणामुळे त्याचा विकास खुटला असेल, म्हणजे डेव्हलपमेंट म्हणा किंवा इन्क्रीज होत नाही आहे काही कारणामुळे, तो कालावधी वगळून जर नॉर्मल स्थितीमध्ये असेल तर 57 दिवसापासून तर पुढे आपण असं म्हणतात की 9 महिने 9 दिवस हा एक मानवी जीव जन्माला येण्यासाठी लागणारा एक नॅचरल कालावधी आहे. पण आता प्री मॅच्युअर्ड बेबी पण जन्माला यायला लागले, त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. खानपानाच्या पद्धती असेल, श्रम न करणे, असेही त्याचे कारणं आहेत. ओके, पुढे आता अधिनियमातील कलम 3A जे आहे ते लिंग निवडीस प्रतिबंध करण्याच्या संदर्भातला आहे. कलम 22 जे आहे यानुसार गर्भधारणेच्या पूर्वी किंवा प्रसवपूर्व ओके लिंग निर्धारण म्हणजे लिंग कोणतं आहे, मेल आहे की फिमेल आहे या संबंधात जाहिरात जर कोणी केली तर यामध्ये या कलमाचं उल्लंघन समजण्यात येईल आणि 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 10,000 रुपयापर्यंतची शिक्षा यामध्ये जी आहे ती करण्यात येऊ शकते. कलम 23 असं म्हणतं की कोणताही वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ ज्याला गायनेकोलॉजिस्ट म्हणतो आपण, किंवा नोंदणीकृत वैद्य किंवा एखादा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, व्यवसायी आहे, या अधिनियमाच्या किंवा त्याखाली आलेल्या नियमांच्या तरतुदींचं त्यांनी जर उल्लंघन केलं तर 3 वर्षापर्यंतचा कारावास म्हणजे त्याला जेल म्हणू आपण आणि 10,000 रुपयाचा दंड आहे. आणि त्यानंतरच्या कोणत्याही दोषसिद्धीस, त्यानंतरही काही दोषसिद्धी झाली तर 5 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयापर्यंतचा दंड जो आहे त्याला दिला जाऊ शकतो. या अधिनियमानुसार हा जो अधिनियम आहे आवश्यक असलेले सर्व अभिलेख म्हणजे त्याच्या संदर्भातले दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट म्हणू आपण, तक्ते आहेत, नमुने आहेत, अहवाल आहे है ना, त्याची संमतीपत्र आहे, हा जो दस्तऐवज आहे हा 2 वर्ष कालावधीपर्यंत जतन म्हणजे त्याला जपून ठेवावं लागतं, बंधनकारक आहे. एखादी घटना घडली तर त्या संदर्भातले कधीही रिपोर्ट्स जर चेक करायचे असेल तर 2 वर्षापर्यंत ती केस जी आहे किंवा त्याच्या संबंधातले जे डॉक्युमेंट्स असतील, पुरावे असतील ते जतन करून ठेवणं आवश्यक आहे. अपराध हा दखलपात्र आहे. आता याच्यामध्ये दखलपात्र आणि अदखलपात्र. दखलपात्र म्हणजे असा अपराध आहे की ज्या अपराधाला एखाद्या व्यक्तीने दखलपात्र अपराध केला, उदाहरणार्थ लिंगनिदान केलं पण त्यानंतर समजा स्त्री भ्रूण हत्या झाली. स्त्री भ्रूण म्हणजे जे बीज आहे ते स्त्रीचं आहे, जे काही मानवी वंश वाढत आहे तो स्त्रीचा आहे, फिमेलचा आहे, आणि त्याची जर हत्या झाली म्हणजे त्याला अबॉर्ट केलं, ऑपरेशन केलं, जे काही आहे, तर अशा केसमध्ये हा जो गुन्हा आहे हा दखलपात्र गुन्हा आहे, याला तात्काळ डिटेन करावं लागतं. काही अदखलपात्र गुन्हा असेल तर त्याला परमिशन लागते व्यक्तीला डिटेन करायला. डिटेन करणे म्हणजे त्याला उचलून आणून पोलीस स्टेशनला आणले आणि गुन्हा दाखल करून सबळ पुरावे सह त्याला मान्य न्यायालयामध्ये हजर करणे आणि मग न्यायाधीश जे काही गुन्हा घडलेला आहे आणि त्या संबंधातले जे पुरावे आहेत याची चाचपणी करून हा जो काही स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भातला प्रतिबंधाच्या संदर्भातला अधिनियम किंवा कायदा आहे त्यानुसार जर शिक्षेस पात्र असेल तर त्याला शिक्षा देईल. हा अजामीनपात्र गुन्हा आहे म्हणजे याला जामीन मिळणार नाही. हा गुन्हा जर घडलेला असेल तर त्या व्यक्तीला जामीन मिळणार नाही. बरेचसे गुन्हे असतात, जसं त्यामध्ये दिवाणीशी संबंधातले गुन्हे आहेत किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भातले गुन्हे आहेत की एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीची प्रॉपर्टी हडप केली म्हणजे ताब्यामध्ये घेतली, त्याच्यावर अवैधरित्या ताब्या केला, तर अशा केसेसमध्ये, दिवाणी केसेसमध्ये शक्यतो व्यक्तीला तुरुंगामध्ये टाकलं जात नाही. परंतु अशा केसमध्ये व्यक्तीला दखलपात्र गुन्हा आहे, याच्यामध्ये जामीन होत नाही. जामीन झाल्यानंतर व्यक्ती जे काही पुरावे असतात त्याच्यामध्ये छेडछाड करू शकतो, बरोबर आहे. आणि याला आपसात मिटवण्याजोगं सुद्धा नाही आहे की उदाहरणार्थ बाबा गुन्हा केला आणि मग ज्या महिलेचं स्त्री भ्रूण हत्या झालेली आहे ती महिला आणि डॉक्टर आहे उदाहरणार्थ, किंवा असं कृत्य करण्यासाठी फोर्स करणारे तिचे पती किंवा सासरचे
लोक आहे यांच्यामध्ये आपसी समेट घालून हे मिटवता येणार नाही, कारण ही हत्या आहे एक प्रकारची आणि त्यासाठी जे काही दंडात्मक कार्यवाही आहे किंवा कारावास आहे तो भोगावाच लागेल. ठीक आहे. कलम 1 मध्ये काय आहे तर या अधिनियमाचं संक्षिप्त नाव आहे, विस्तार आहे आणि त्याची सुरुवात आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे लिंगनिवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 असं याचं नाव आहे. हा जो अधिनियम आहे हा संपूर्ण भारतभर लागू आहे. म्हणजे भारत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हा अधिनियम 1 जानेवारी 1996 पासून याला इन्फोर्स करण्यात आलं, लागू करण्यात आलं. आता याच्यामध्ये व्याख्या ज्या आहेत, काही शब्द आणि त्याच्या व्याख्या, तर त्यातले महत्त्वाचे जसं भ्रूण आहे, आपण बघितलं की 8 आठवडे 56 दिवसापर्यंतच्या कालावधीपर्यंत विकसित होणारा जीव. बाकी काही महत्त्वाचे जसं मंडळ आहे, यामध्ये स्थापन केलेलं पर्यवेक्षीय मंडळ आहे. शब्दांचे अर्थ काय की तुम्ही कायदा वाचताना त्या शब्दांचे मिनिंग तुम्हाला माहिती असेल तर कायदा समजेल. गर्भ कशाला म्हणायचं तर 57 दिवसापासून जन्माची जी वेळ आहे तिथपर्यंत जो विकसित झालेला मानवी जीव आहे त्याला गर्भ असं म्हणायचं. यामध्ये मधल्या काळात जर विकास खुंटला असेल तर तो वगळावा लागेल. ओके, पुढे जाऊ आपण. अनुवांशिक समुपदेशन केंद्र आहे, जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर आहे त्याचे. आता याचा अर्थ शब्द वाचल्यावर कळतं आपल्याला. अनुवांशिक चिकित्सालय म्हणजे एखादं चिकित्सालय आहे, रुग्णालय आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. अनुवांशिक प्रयोगशाळा आहेत ज्यामध्ये प्रसवपूर्व रोगनिदान चाचणीसाठी प्रयोगशाळेचा उपयोग होतोय है ना. त्यामध्ये अल्ट्रासाऊंड मशीन आहेत, स्कॅनर्स आहेत इत्यादीचा उपयोग अंतर्भाव ज्यामध्ये होतो त्याला जेनेटिक लॅबोरेटरी असं म्हणायचं. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजे गायनाकोलॉजिस्ट म्हणायचं याला. गायनाकोलॉजिस्ट म्हणजे MBBS नंतर किंवा BMS नंतर गायनिकमध्ये ज्या PG म्हणू आपण त्याला, MD म्हणा है ना, ते त्याला गायनाकोलॉजिस्ट, स्त्री रोगशास्त्र किंवा प्रसूतीशास्त्र असं त्याला म्हणायचं. म्हणजे स्त्रियांच्या आजारासंदर्भातले जे काही रोगासंदर्भातलं शास्त्र आहे त्याचा अभ्यास, आणि प्रसूती म्हणजे डिलिव्हरी म्हणू आपण त्याला, किंवा काय म्हणायचं त्याला मराठीमध्ये बाळंतपण असं म्हणायचं. तर या त्याच्याशी संबंधित जो काही अभ्यास आहे त्याला स्त्रीरोगतज्ञ गायनाकोलॉजिस्ट असं म्हणायचं. ओके. पदव्युत्तर अर्हता, पदव्युत्तर म्हणजे पदवीनंतरची, म्हणजे आपण आता इथे MBBS घेऊ, MBBS त्यानंतर MD. ठीक आहे. कशामध्ये? गायनिकमध्ये. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ, मेडिकल जेनेटिक्स म्हणू आपण त्याला. ओके. सो यात लिंग निवड असेल, प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे या संदर्भामध्ये जो काही या संदर्भातले जे काही विषय आहे ते यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये भारतीय वैद्यकीय परिषद 1956 आहे. यानुसार मान्यता प्राप्त असलेल्या वैद्यकीय अर्थ असलेला कोणताही एक व्यक्ती. ओके. असे याचे सगळे ह्या व्याख्या आहेत शब्दांच्या. बालरोग चिकित्सक म्हणजे पिडिट्रिशियन असं त्याला म्हणतो आपण, की बालक म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतरचा किशोर वयाच्या अगोदरचा कालखंड. बरोबर. या कालावधीमध्ये जे काही आजार आहेत त्यामध्ये लसीकरण असतं किंवा इतर काही आजार पण उद्भवू शकतात जे बालवयामध्ये होतात शक्यतोवर. जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पोलिओ घेऊ शकतो किंवा वेगवेगळे ग्रोवर सारखे आजार आहेत किंवा इतर आजार आहेत. सो त्या संदर्भातल्या आजाराशी तज्ज्ञ असलेला व्यक्ती ज्याला पिडिट्रिशियन असं म्हणायचं. ओके. त्यानंतर प्रक्रिया सांगितलेली आहे. त्यानंतर रोगनिदान तंत्रे सांगितलेली. याच्या ह्या व्याख्या आहेत फक्त. रोगनिदान चाचणी आहे. आता या चाचणीमध्ये वेगवेगळ्या चाचण्या असू शकतात. त्या लॅबोरेटरीमधल्या पण असू शकतात किंवा त्या स्कॅनिंगमधल्या सुद्धा असू शकतात. आता विहित हा शब्द येतो त्यामध्ये, प्रिस्क्राईब्ड, त्यामध्ये नियमांच्या संदर्भात हा शब्द आहे. नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी, त्यात रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके. आता या शब्दावरून तुम्हाला कळलं असेल. विनियम यामध्ये मंडळाने नियमित केलेले जे काही त्याच्या संदर्भातले नियम असतील किंवा आणखी इतर बाबी याचा समावेश होतो. कायदा म्हटलं की जरा टेक्निकल अँगल याच्यामध्ये जास्त आहे. त्यानंतर लिंग निवड. आता सेक्स सिलेक्शन यामध्ये मेल आहे की फिमेल आहे या संदर्भातला यामध्ये लिंग निवड हा शब्द त्यासाठी वापरला जाईल.
त्यानंतर चित्रम प्रतिमा दर्शक तज्ज्ञ, आता याच्यामध्ये क्षकिरणांचा किंवा इतर बाबी आहे है ना. त्यानंतर राज्य मंडळ, स्टेट बोर्ड कशाला म्हणायचं, ज्याचा उल्लेख कलम 16A मध्ये, याचा एक प्रश्न पुढे टाकला होता आपण, बरोबर आहे. तर याचं राज्य पर्यवेक्षीय मंडळ किंवा संघ परीक्षीय मंडळ असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर राज्य शासन, आता विधिमंडळात असलेल्या संघ राज्य क्षेत्राशी संबंधित याचा राष्ट्रपतीने कलम 239 नुसार नियुक्त केलेला त्या संघ राज्य क्षेत्राचा प्रशासक असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. चला आता प्रकरण 2 जे आहे, प्रकरण 2 मध्ये अनुवांशिकीय समुपदेशन केंद्र, अनुवांशिकीय प्रयोगशाळा आणि चिकित्सालय आणि विनियमन असा त्याचा संदर्भ आहे. आता याच्यात काय आहे, कोणत्याही अनुवांशिकीय समुपदेशन केंद्र, प्रयोगशाळा किंवा चिकित्सालय या नियमान्वये नोंदणी करण्यात आल्याशिवाय, जर नोंदणी करण्यात आली नसेल तर रोगनिदान तंत्राशी संबंधित कार्य करता येणार नाही. ओके, किंवा त्याच्यात सहभागी होता येणार नाही किंवा असं कार्य करण्यास मदतही करता येणार नाही. आता हे तेच आहेत ज्या संदर्भामध्ये उदाहरणार्थ नमूद करता येईल अशी अर्हता धारण न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियुक्ती करता येणार नाही. त्यानंतर ठिकाणा व्यतिरिक्त जे काही त्याचे ठरलेले ठिकाणं असतील, हॉस्पिटल असतील, बालचिकित्सालय असतील किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी असतील, बरोबर आहे, या ठिकाणी कोणत्याही प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे वापरणार नाही किंवा वापरण्यास कारणीभूत ठरेल असं सहाय्य होणार नाही, असे निकष यामध्ये देण्यात आलेले. आता कलम 3A काय म्हणतं, तर लिंग निवडीस प्रतिबंध याचा उल्लेख कलम 3A मध्ये करण्यात आले. कोणत्या कलमात कशाचा अवलंब करण्यात आलेला आहे किंवा समावेश करण्यात आलेला आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रोहिबिशन ऑफ सेक्स सिलेक्शन, यामध्ये वंध्यत्वाच्या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ किंवा विशेष तज्ज्ञांचा गट कोणतीही व्यक्ती स्त्रीवर किंवा पुरुषावर किंवा दोघांवर, दोघांपैकी एकाकडून किंवा दोघांकडूनही कोणत्याही उती, भ्रूण, गर्भ, द्रव यावर लिंग निवडीस प्रक्रिया स्वतः किंवा कोणत्याही व्यक्तीकडून करणार नाही किंवा करण्यास कारणीभूत सहाय्यभूत होणार नाही. ह्या सगळ्या बाबी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे लिंग निवडीस प्रतिबंधाच्या अशा संदर्भातली ही व्याख्या किंवा त्याचा अर्थ इथे दिलेला आहे. त्यानंतर प्रयोगशाळा असतील, चिकित्सालय असतील किंवा तंत्र असतील याच्या विक्रीस सुद्धा प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पुढे प्रसवपूर्ण रोगनिदान तंत्राचे विनियमन, आता कशा पद्धतीचं याचं विनियमन होईल याबाबत सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. ओके, कोणत्याही ठिकाणचा उपयोग हा रोगनिदान तंत्राचा वापर करण्यासाठी किंवा असा वापर करण्याची व्यवस्था करण्यासाठी करता येणार नाही. जे काही त्याचे ठरलेले ठिकाणं आहेत तिथे करता येईल. त्यामध्ये गर्भ, त्याची स्थिती काय आहे, बाळ आजारी आहे का किंवा त्याची प्रगती व्यवस्थित होत आहे नाही, यासाठी काही चाचपण्या करता येत असतील तर त्या करता येतील. आता खालील काही निकष दिलेत. या स्थितीमध्ये पुढीलपैकी कोणत्याही अपसामान्यतेची तपासणी करण्याच्या प्रयोजनाशिवाय, म्हणजे या संदर्भानं काही माहिती घ्यायची असेल तर करता येईल. जसं गुणसूत्रीय अपसामान्यता, अनुवांशिक चयापचय किंवा आजार आहेत त्या संदर्भातले. त्यानंतर हिमोग्लोबिनची विकृतीच्या संदर्भातले काही आजार आहेत. लिंगाच्या संदर्भातले अनुवांशिक काही रोग आहेत. जन्मजात काही विसंगती आहे, काही पण एखादी डोळ्याच्या संदर्भातली असेल किंवा पायाच्या संदर्भातली असेल, जे काही असू शकतं, किंवा मंडळाद्वारे नमूद करण्यात आलेल्या अशा अपसामान्यता किंवा रोगाच्या संदर्भातले काही आजार असू शकतात. जसं एखाद्या भागामध्ये, जसं आता मध्य प्रदेशचं उदाहरण घ्या. मध्य प्रदेशमध्ये आपल्याला माहिती आहे भोपाळ वायू गळती दुर्घटना घडलेली होती आणि समजा इथल्या एखादं कपल असेल आणि त्या कपलला एखादं होणारं बाळ आहे आणि त्याच्यामध्ये इंद्रिय विसंगती आहे फार मोठ्या प्रमाणात, की जी पुढे जीवन जगताना त्याच्यासाठी फार मोठी अडचण होऊ शकते. अशा केसमध्ये लिंग निदान किंवा हे निदान म्हणू आपण, या त्या आजाराच्या संदर्भातलं गर्भाचं निदान करण्यास परवानगी असेल. याशिवाय इतर कुठल्याही बाबतीत गर्भनिदान करता येणार नाही किंवा गर्भाचं त्या आजाराच्या व्यतिरिक्त कुठलंही निदान करता येणार. निदान म्हणजे ओळख पटवता येणार नाही. ठीक आहे. खात्री पटल्याशिवाय रोगनिदान तंत्राचा वापर करता येणार नाही
किंवा तसे संचलितही करता येणार नाही. थोडं ही भाषा अशी कायद्याची भाषा असल्यामुळं ही जरा समजायला अवघड जाते, परंतु ती जेवढंही सोप्या पद्धतीनं सांगता येईल तेवढं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आता गर्भवती ज्या महिला आहेत, जी काही बाळाची आई आहे, तिचे नातेवाईक किंवा पती आहे, कोणतीही व्यक्ती खंड 2 मध्ये त्या व्यक्तीच्या प्रयोजनाशिवाय किंवा मागणी करणार नाही किंवा त्यास उत्तेजना देणार नाही. कोणी नातेवाईक असेल त्यांनाही तिथे प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. महिलेचा नातेवाईक, पती किंवा कोणताही व्यक्ती तिच्यावर किंवा त्याच्यावर दोघांवरही कोणावरही लिंग निवड तंत्राचा वापर करण्याची मागणी करणार नाही किंवा त्यास उत्तेजना सुद्धा देणार नाही. हा नियम आहे. ठीक आहे. आता गर्भवती महिलेची लेखी संमती आणि गर्भाचे लिंग कळविण्यास प्रतिबंध, म्हणजे कुठल्याही महिलेची जर एखाद्या अपरिहार्य परिस्थितीमध्ये गर्भनिदान करायचं असेल तर महिलेची त्यासाठी लेखी जी आहे परमिशन लागेल, परंतु लिंग कळवण्यास प्रतिबंध असेल. म्हणजे एखादी सोनोग्राफी होत आहे तर बाळाचं आरोग्य कसं आहे यासाठी ती होईल. त्या सोनोग्राफीनंतर बाळ मेल आहे की फिमेल आहे हे सांगता येणार नाही. ठीक आहे. आणि अनेक सोनोग्राफीचे काही सेंटर्सला तुम्ही जर व्हिजिट केली तर तिथे हे अधिनियम जो आहे किंवा हे निकष जे नियम आहे याच्याबद्दलचं नोटीस बोर्ड सुद्धा लावलेला असतो. इथे गर्भलिंग निर्धारण करता येणार नाही किंवा प्रतिबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 6A निर्धारण म्हणजे सांगणे मेल आहे की फिमेल आहे यावर प्रतिबंध आहे. कलम 7 काय म्हणते, केंद्रीय पर्यवेक्षीय मंडळ स्थापन करणे. या संदर्भामध्ये म्हणजे केंद्रीय पर्यवेक्षीय मंडळ सेंट्रल सुपरवायझरी बोर्ड याच्या संदर्भातलं असेल की जे सल्ला देईल पुढे गव्हर्नमेंटला. ओके. यामध्ये एक पदसिद्ध अध्यक्ष असतील, कुटुंब कल्याण मंत्रालय किंवा त्या संदर्भातला विभाग, त्याच्यात प्रभारी असलेले मंत्री, उपाध्यक्ष जे असतील त्यात प्रभारी असलेले किंवा भारत सरकारचे सचिव म्हणजे सेक्रेटरिएटमधले म्हणजे ब्युरोक्रॅट्सला पण याच्यामध्ये घेतले. महिला व बालविकास यांचे प्रभार असलेली केंद्र सरकारची मंत्रालये, विधी व न्याय मंत्रालयातील कामकाज विभाग किंवा वैधानिक विभाग, औषध, होमिओपॅथी पद्धती या सेवांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त करावयाचे 3 पदसिद्ध सदस्य यामध्ये असतील. ओके. आरोग्य सेवा महासंचालक याचे पदसिद्ध सदस्य म्हणजे ते स्थायी पद असेल. केंद्र सरकारचे नियुक्त करावयाचे 10 सदस्य. केंद्र सरकार आणखी 10 सदस्य यामध्ये निवडून देऊ शकेल. संसदेच्या 3 महिला सदस्य म्हणजे ज्या MP असतील, मेंबर ऑफ पार्लमेंट, त्या महिला सदस्यांपैकी दोघीची लोकसभेकडून आणि एकीची राज्यसभेकडून यामध्ये निवड असेल. कुटुंब कल्याणाचा प्रभारी असलेला केंद्र सरकारचा सहसचिवपेक्षा कमी दर्जाचा नसलेला किंवा समतुल्य असलेला अधिकारी यामध्ये पदसिद्ध सचिव असेल. अशा पद्धतीनं केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ असेल. आता या मंडळाचं काय काम असेल, या मंडळाचं काम असेल मित्रांनो, आधी त्याचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा असेल. 3 वर्षानंतर हे मंडळ जे आहे हे बदललं जाईल. हे 3 वर्षानंतर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची किंवा पदाधिकाऱ्याची ट्रान्सफर म्हणा किंवा आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये पुनर्निवडणूक हे का होतं, कारण एकच व्यक्ती जर वारंवार त्या पदावर राहील तर तिथे चुकीच्या कामाला वाव मिळण्याची शक्यता असते. सो म्हणून बदल हा आवश्यक आहे. ठीक आहे. कलम 9 यात मंडळाच्या बैठकीच्या संदर्भातले निकष दिले. हे जे मंडळ आहे हे 6 महिन्यातून एकदा याची बैठक झाली पाहिजे की ज्यामध्ये चर्चा होईल, काही समस्या असतील त्यावरचे मार्ग काढतील. अध्यक्ष आणि यांच्या अनुपस्थिती असेल तर उपाध्यक्ष त्या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वीकारेल किंवा आता दोघंही नाही आहे तर ज्येष्ठ जे काही नागरिक सदस्य असतील त्यांना ते जे आहे ते स्वीकारतील. कलम 10 मध्ये रिक्त पदे, जर समजा या मंडळाची पदं रिक्त असेल तर कामकाज अवैध ठरवता येणार नाही. म्हणजे समजा काही सदस्य भरता आले नाही काही कारणामुळं तर जे काही याचं मंडळ आहे त्याचं काम अवैध ठरवता येणार नाही. कलम 11
मंडळाच्या व्यक्तीचा तात्पुरता सहयोग. कलम 12 मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या निकष आहेत. कलम 13 मध्ये मंडळाचे आदेश आहेत. ओके. त्यानंतर कलम 14 मध्ये नियुक्तीच्या अपात्रते संदर्भातले निकष दिलेले आहेत. पुढे जाऊ. कलम 15 पुनर्नियुक्ती करण्याकरिता सदस्याची पात्रता. आता यामध्ये लागोपाठ 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार नाही. मंडळाची कार्य आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे किंवा लिंग निवड तंत्रे यांचा वापर करण्याबाबत किंवा त्याचा दुरुपयोग, आता वापर करायचा असेल तर तो विधायक कामासाठी कारणासाठी झाला पाहिजे, पण त्याचा दुरुपयोग म्हणजे हुंडा द्यावा लागतो म्हणून स्त्री भ्रूण हत्या करून टाकणारा जो विकृत मनोवृत्तीचा समाज आहे, या समाजाला रोखण्यासाठी अशा पद्धतीचा अधिनियम. आता बाळाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? सती हा एक असा विकृत प्रथा आपल्या समाजामध्ये होती की पतीच्या निधनानंतर विवाहित जी काही स्त्री होती, त्या माणसाची बायको, तिला त्या पतीच्या सह तिचा जीव जो आहे तो संपवावा लागायचा. यावर पुढे 1829ला लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कालखंडामध्ये कायदा झाला. यासाठी राजा राम मोहन रॉय असतील आणि तत्कालीन समाजसुधारक जे आहे यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं होतं, मागणी केली होती. सो ते आता इकडे आपण स्त्री भ्रूण हत्येचं, ओके, तर पुरुषप्रधान मानसिकता आणि वर्चस्ववादी जी मानसिकता आपल्या समाजात आहे, त्या समाजाचे हे दुष्परिणाम आहेत की तो समाज जन्माला येणाऱ्या जी काही अपत्य आहेत, ते मुलगा आहे की मुलगी आहे, याच्यामध्ये भेदभाव करतो. कारण भेदभाव करण्यामागे पुढचे त्याचे कारणं जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो हा दुरुपयोग होऊ नये यासाठी नियंत्रण ठेवण्याचं काम हे मंडळ करेल आणि केंद्र सरकारला ते सल्ला देईल, डिसिजन पॉलिसी मेकिंगमध्ये सल्ला देईल की कशा पद्धतीच्या पॉलिसीज पुढच्या काळामध्ये झाल्या पाहिजेत. चला, कलम 16A या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या संदर्भातलं आहे. हे मंडळ स्थापन करणे, याचे निकष असतील किंवा इतर बाबी या संदर्भात माहिती यामध्ये दिली आहे. 17 मध्ये प्राधिकरण आणि सल्लागार समिती आहे. 17A मध्ये प्राधिकरणाचे अधिकार दिलेले आहे. प्रकरण 6 मध्ये 18, 19, 20, 21 कलम आहेत. यामध्ये प्रयोगशाळा आणि अनुवांशिक चिकित्सकालय म्हणजे दवाखाने म्हणू आपण, ओके, त्याच्या नोंदणी संदर्भातलं आहे. 19 कलम प्रमाणपत्राच्या संदर्भातलं आहे. 20चं जे कलम आहे नोंदणी रद्द करणे किंवा निलंबन करणे. म्हणजे जसं आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर सुदाम मुंडे नावाचा एक व्यक्ती होता, ओके. हा आणि याचं जे हॉस्पिटल आहे हे अवैधरित्या लिंगनिदान करत होतं आणि स्त्री भ्रूण हत्याची केस याच्यावर झालेली होती. आता हा मधल्या काळात जेलमध्ये होता. आता सध्याचं लेटेस्ट मला माहिती नाही. सो यांना निलंबित करणं, त्यांच्या चिकित्सालयाची नोंदणी रद्द करणं, असे निकष या नियमामध्ये आहे. आणि 21 मध्ये अपील आहे. जर एखाद्यावर समजा खोटी तक्रार झाली असेल तर त्याला अपील करता येईल कलम 21 नुसार. आता अपीलमध्ये यामध्ये 30 दिवसाच्या आत कसं करावं लागेल. केंद्रीय प्राधिकरण आदेशाच्या विरोधात केंद्र सरकारकडे करावं लागेल. राज्य समुचित प्राधिकरण असेल तर त्यासाठी राज्य शासनाकडे अपील करावं लागेल. गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्व. आता अपराध आणि त्याची शास्ती म्हणजे त्या संदर्भातले पुरावे किंवा इतर निकष त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता 22 काय म्हणतंय की याच्या संदर्भातली जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंट करण्यास मनाई आहे, ओके. सो या संदर्भामधले जे निकष आहे हे कलम 22 मध्ये दिलेले आहे. तसं जर केलं तर 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 10,000 रुपयापर्यंतची शिक्षा, यामध्ये दंड म्हणू आपण, ही असेल. अपराध व शास्ती यामध्ये आता यामध्ये अनुवंशशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक किंवा कोणत्याही व्यक्ती की जो अशा पद्धतीचा अपराध करेल त्यासाठी 3 वर्षापर्यंतची शिक्षा असू शकेल, 10,000 रुपयापर्यंतचा दंड असू शकेल. त्यानंतर इतर काही दोषसिद्धी झाल्या तर 5 वर्ष आणि 50,000 रुपयापर्यंतचा दंड, 5 वर्षापर्यंतचा कारावास आहे म्हणजे जेल आहे त्याला, ठीक आहे. आता हे त्यातलेच निकष आहेत, ओके. शिक्षा आणि निकष या संदर्भातले हे दिलेले आहे. आता कलम 24 बघा. प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्याच्या संदर्भातली गृहीतकं दिली आहेत की कशा पद्धतीमध्ये, जसं एखाद्या गर्भवती स्त्रीला तिच्या पतीने किंवा अन्य कोणत्याही नातेवाईकानं, म्हणजे पतीकडील आई वडील आहेत किंवा आणखी कोणी आहेत,
कलम 4च्या पोटकलम 2 मध्ये विनिर्दिष्टित केलेल्या प्रयोजना व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी, आता हे जे विनिर्दिष्टित केलेले विषय होते की ज्यामध्ये गरजेचं आहे त्यासाठी जर समजा निदान केलं जात आहे, सोनोग्राफी केलं जात आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त जर केलं, ओके, मग ती व्यक्ती कोणी असेल, ओके, तर त्या अपराध्यास जे आहे त्याला जबाबदार धरलं जाईल आणि त्याला शिक्षेस पात्र समजलं जाईल. पण आता याच्यामध्ये जर महिला, उदाहरणार्थ महिलेच्या पतीने आग्रह केला की हे गर्भनिदान करावं लागतं आणि ही इनोसंट असेल महिला, तर मग अशा स्थितीमध्ये महिलाला दोषी धरलं जाणार नाही. ठीक आहे. कलम 25 काय म्हणते बघा, नियमांच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याच्या संदर्भामध्ये काय निकष आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे कलम 25 मध्ये. कलम 26 मध्ये कंपन्यांसाठी नेमलेले अपराध. आता बऱ्याचदा कसं दवाखान्यात डॉक्टर असेल, दवाखाना असेल, ज्याचा दवाखाना आहे त्याला दोषी धरलं जाईल. पण आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अनेक कंपन्यांचे हॉस्पिटल आलेत आता, है ना. मग अशा कंपन्यांचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दोषी राहू शकतात, आरोपी राहू शकतात. तर या स्थितीमध्ये कोणत्याही अपराध एखाद्या कंपनीने केला, XYZ कंपनी असेल, अर्थात एखाद्याने कंपनी इस्टॅब्लिश केली आणि ती कंपनी काय करते ते मला माहिती नाही असं तो म्हणू शकत नाही. याचा अर्थ कसा होईल, याचा अर्थ असा होईल की पाऊस चालू आहे किंवा शॉवर चालू आहे आणि तो म्हणतोय की मी रेनकोट घालून आंघोळ करत होतो, असं चालणार नाही. पाऊस चालू आहे तर तुझ्या अंगावर थेंब पडणारच आहे. किमान पाऊस चालू आहे एवढं तर तुला माहिती आहे, किंवा शॉवर चालू आहे एवढं तर तुला माहिती आहे. याचा अर्थ तुझी एकतर संमती होती, मुकसंमती होती, किंवा तू त्याच्यामध्ये सहभागी होता. आणि म्हणून कंपनी, मी कंपनीचा मॅनेजर आहे पण माझ्या कंपनीत ते घडलं. अर्थात एखादी मल्टीनॅशनल कंपनी दिल्लीची आहे आणि कलकत्त्याला ती घटना घडते, तर स्थानिक जे काही बोर्ड ऑफ मॅनेजर असेल, त्याचं डायरेक्टर असेल, तिथले व्यवस्थापक असतील, MD असतील, त्यांना त्याच्यामध्ये दोषी धरलं जाईल. इथं दिलंय संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर त्याच्या अधिकारी जे संचालन करणारे. याची कधी कंपनी बाबा दिल्लीची आहे, त्यांचा यांच्याशी संबंधच नाही आहे, स्थानिक लोक हे सगळं चुकीचं करत आहे, तर त्याला म्हणजे जे अशा गुन्ह्याला पाठपुरावा करत आहेत, त्याच्यामध्ये सहभागी आहेत, त्यांना याच्यामध्ये दोषी धरलं जाईल. कलम 27 काय म्हणतंय, अपराध दखलपात्र जो आहे हा अपराध दखलपात्र आहे, याची दखल घेतली जाईल, तात्काळ याला नोंदवलं जाईल. हा अजामीन पात्र आहे, म्हणजे एखाद्या वेळेस रिपोर्ट करताना न्यायालयात जाऊन बेल घेणे किंवा पोलीस स्टेशनला जाऊन जामीन घेणे असे प्रकार होतात, पण याच्यामध्ये जामीन होणार नाही किंवा हे आपसात मिटवता येणार नाही. बऱ्याचदा घटना, जसं एखादा फॉर एक्झाम्पल पती पत्नीचं भांडण झालं एखाद्या घरात आणि ती पत्नी पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली, तर लगेच ती तक्रार दाखल करून काही त्या पतीला उचलून जेलमध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या कस्टडीत टाकलं जात नाही. त्या पतीला बोलवलं जातं, कुटुंब न्यायालयाकडे, कुटुंब न्यायालयाचं जे काही मंडळ आहे त्यांच्याकडे ती केस वर्ग केली जाते आणि त्यांच्यामध्ये समोपचाराने तो विषय मिटतो का ते बघितलं जातं. दुसरं उदाहरण, भावाभावाचं समजा प्रॉपर्टीचं भांडण आहे, दोन भावांचं भांडण आहे, घर आहे, अर्ध घर यांनी जास्त घेतलंय म्हणून भांडण सुरू झालं, तर लगेच याला डिटेन केलं जात नाही. ओके, सो इथे समोपचाराने मिटवलं जातं, पण या केसमध्येच आपसात मिटवता येणार नाही. जरी समजा एखाद्या महिलेने म्हटलं की ठीक आहे माझ्या पतीने मला आग्रह केला पण आता मला त्यांच्या विरोधात तक्रार द्यायची नाही, असं चालत नाही. भ्रूण हत्या झाली म्हणजे जीव गेला, तो जीव गेला तर जीव जाणाऱ्याला जे दोषी आहेत, तो डॉक्टर असेल, तो पती असेल का ती पत्नी पण असेल, ते त्या सगळे दोषी आहेत, त्या सगळ्यांना शिक्षा होईल. ठीक आहे. कलम 28, अपराधाची दखल कुठे घेता येईल, न्यायालयात घेता येईल. महानगर दंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालयाव्यतिरिक्त इतर न्यायालय, ओके, कोणताही शिक्षापात्र अपराधाची न्याय चौकशी करणार नाही या व्यतिरिक्त. ठीक आहे. चला आता कलम 29, अभिलेख ठेवणे. अभिलेख म्हणजे याचे दस्तऐवज, म्हणजे याचे डॉक्युमेंट म्हणू, पुरावे घ्या. 30 काय म्हणतंय, इत्यादीची झडती घेणे, जप्ती करणे याचा अधिकार. 31, सद्भावनेने केलेल्या कृतीस संरक्षण. आता सद्भावनेने केलेली कृती काय राहू शकते याच्यामध्ये, उदाहरणार्थ एखादं गर्भ आहे आणि त्याला अपंगत्व आहे. मग अपंगत्व आहे अशा केसमध्ये, अपंगत्व समजा लिंगाशी संबंधित आहे आणि अशा केसमध्ये अनावधानाने डॉक्टरकडनं सांगितलं गेलं की हे लिंग कोणतं आहे,
तर त्या केसमध्ये सद्भावनेनं केलंय किंवा नकळत केलंय, त्याच्यामध्ये तो गर्भ पाडण्याच्या कृतीला समर्थन नाही आहे असे काही उदाहरण असेल तर त्याच्यात संरक्षण मिळावं यासाठी कलम 31 आहे. कलम 31A कशासाठी पाहिजे? अडचणी दूर करणे आहे. 32 आहे नियम करण्याचे अधिकार, 33 विनियम करण्याचे अधिकार आणि 34 संसदेपुढे मांडवण्याचे नियम किंवा विनियम. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हा जो अधिनियम आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला. भाषा जरा क्लिष्ट आहे. ओके. माझ्यासाठी पण हे क्लिष्टच होतं, परंतु ते आपल्याला शिकवणं अनिवार्य होतं. ठीक आहे. आता याचे प्रश्न बघून घ्या. गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994च्या कलम 4 मधील 3 मधील 1 नुसार प्रसवपूर्व निदान तंत्र गर्भवती महिलेचं वय वर्षापेक्षा जास्त असल्यास वापरता येतो. आता याचं उत्तर आहे 25 पेक्षा जास्त असल्यास वापरता येतो. ठीक आहे. तर हे डिटेल जेव्हा तुम्ही कायदा वाचाल त्याच्यामध्ये हे राहू शकतं. गर्भधारणापूर्व किंवा प्रसवपूर्व लिंगनिदान चाचणी तंत्र कायदा 1994 मध्ये खालीलपैकी कोणते कलम राज्य पर्यवेक्षकीय मंडळ किंवा केंद्रशासित प्रदेश पर्यवेक्षक मंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे? ओके. याचं उत्तर आहे 16A. तिसरं आहे लिंग निदान प्रतिबंधक अधिनियम गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम 1994 नुसार गुन्हा घडल्यास किंवा गुन्ह्याकरिता विशिष्ट शिक्षेची तरतूद नसल्यास त्यास पुढील शिक्षा होईल. जन्मठेप, फाशी, 3 महिने. जन्मठेप शक्य नाही. जन्मठेप 302 सारखा गुन्हा असेल किंवा आणखी गंभीर गुन्हा असेल त्यामध्ये आहे, मर्डर आहे. फाशी गंभीरातला गंभीर आणि अनैसर्गिक गुन्हा आहे तर मग फार रेअरमधल्या रेअर केसमध्ये फाशी असते. त्यानंतर 3 महिने कैद किंवा दंड हा त्याच्यामध्ये उत्तर त्याचं बरोबर आहे. वरीलपैकी नाही हे नाही. सो इथे एखाद्याला उत्तर समजा हा कायदा जरी माहिती नसला तरी याच्यापैकी हा, आता कायदा माहिती नसला तर हा एक अडथळा ठरू शकतो. समजा कायदा माहिती असण्याशिवाय उत्तर नाही देता येणार. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्ण निदान तंत्र अधिनियम 1994च्या कलम 2 मधील जे नुसार गर्भधारणापूर्व निदान पद्धतीचा अवलंब खालीलपैकी कोणावर केला जातो? ठीक आहे. आता फक्त महिला या निदान पद्धतीचा अवलंब फक्त महिला यावर केला जातो हे याचं उत्तर. आता हा तो कायद्याचंच नाव आहे PCPNDT. ओके. कायद्याअंतर्गत गर्भजल परीक्षणासंदर्भातले सर्व दस्तऐवज किती कालावधीसाठी, आपण बघितलं होतं 2 वर्षासाठी ते जतन करून ठेवावे लागतात. या कायद्याअंतर्गत पर्यवेक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या पर्यवेक्षण मंडळाच्या संसदेतून लोकसभा आणि राज्यसभा किती महिलांचा समावेश असतो? आपण बघितलं होतं 3. त्यापैकी 2 लोकसभेतले असतात आणि 1 जे आहे त्या राज्यसभेतले असतात. ठीक आहे. सो आपण कायदा एकदा वाचून जरी काढला तर याची उत्तरं आपल्याला सहज सोडवता येतात. PCPNDT कायद्यात 2002 मध्ये घटना दुरुस्ती अमेंडमेंट झालेला आहे. ओके. करून योग्य प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली व या प्राधिकरणात मदत करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीबद्दल अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान. ओके. 3 वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ. ठीक आहे. कायदा तज्ज्ञ याचा तर काही संबंध नाही. ओके. माहिती व प्रसारण विभागाचा 1 अधिकारी आणि 5 प्रख्यात समाजसेवक. आता 5 प्रख्यात समाजसेवकांचा काही संबंध नाही. सो अयोग्य विधान हे याच्यातलं राहू शकतं. अयोग्य. कायदा तज्ज्ञ मी जे म्हटलं कायदा तज्ज्ञ याच्यामध्ये इथे मी कायदा तज्ज्ञाचा संबंध नाही असं म्हटलं पण राहू शकतो. कायदा तज्ज्ञ आवश्यक आहे कारण कायदा तज्ज्ञ नसेल तर कायद्याच्या परिभाषेमध्ये जे घडलेला गुन्हा बरोबर आहे नाही हे ठरवता येणार नाही. सो हे वरचे 3 नाही. माहिती आणि प्रसारण विभागाचा 1 अधिकारी तर शासकीय कार्यालयाला असतोच. ओके. सो हे 4थं उदाहरण याचं चुकीचं आहे. PCPNDT कायद्याअंतर्गत एब्रियो म्हणजे ज्याला आपण भ्रूण असं म्हणतो याची अवस्था किती दिवसांपर्यंत असते? ओके. तर याचं उत्तर आहे 56. आपण बघितलं पहिले 8 आठवडे जो आहे तो याचा कालावधी असतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हा कायदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. ओके. सो ही आपली राज्यसेवा
आय होप तुम्हाला हा कायदा समजला असेल. क्लिष्ट भाषा आहे, परंतु अभ्यासाचा घटक असल्यामुळं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ओके. याशिवाय आपल्या संस्थेच्या ह्या काही बॅचेस आहेत, ज्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीज आहे राज्यसेवेची, त्यानंतर कंबाईन पूर्वपरीक्षेची बॅच आहे आपली, त्यानंतर कंबाईन पूर्वपरीक्षा आणि इंटिग्रेटेड बॅच आहे, याची टेस्ट सिरीजसुद्धा आहे. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाचं जे काय सोशल वेलफेअर ऑफिसर याची रेकॉर्डेड बॅच आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाची ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या संदर्भातली कुठलीही माहिती आपल्याला लागल्यास हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत, ज्यावर कॉल किंवा मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता. आणि वेबसाईटला पण या संदर्भातले डिटेल्स दिलेले आहेत. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्या चॅनलला जॉईन करून आपण अभ्यासाशी संबंधित कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे अपडेट्स आहेत ते घेऊ शकता. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. हे चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा, जेणेकरून आपल्याला यापुढील लेक्चरचे जे अपडेट्स आहेत ते येतील. लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आणि तुमचे अभ्यास करणारे काही मित्र असतील तर त्यांना या कायद्याबद्दल माहिती व्हावी यासाठी शेअर नक्की करा. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल मित्रांनो. पुढील लेक्चर कायद्याच्या आपली भेट जी आहे ती होईल.